नमस्कार, मी शरयू सोनावणे म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू. आज आमच्या मालिकेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. तुम्ही आमच्यावर जे भरभरून प्रेम केलंत, त्या प्रेमामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोचलो आणि असंच प्रेम तुम्ही जोपर्यंत सिरियल सुरू आहे तोपर्यंत तुम्ही करत राहा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि आज तुमच्यामुळेच आम्ही TRPच्या टप्प्यातसुद्धा 1 नंबरला राहिलो आणि असंच पुढे राहू, एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळे थँक्यू 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 सो मच. नक्की शरयू, प्रेम प्रेक्षक तुला देतात आणि तुझ्या मालिकेला सुद्धा देतात. सो नंबर 1वरती राहणारच तुम्ही टिकून. काय सांगशील, कशी होती जर्नी ओव्हरऑल? कारण साताऱ्यामध्ये शूट सुरू आहे आणि इथलं कडक उन्हामध्ये तुम्ही वर्ष आता पूर्ण होत आहे. काय सांगशील? खरं सांगायचं झालं तर कधी 1 वर्ष होऊन गेलं हे आम्हाला अजून एक्सेप्टच होत नाही आहे की 1 वर्ष झालं आहे. कारण की प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी नवीन वाटतो आणि असं वाटतं की आम्ही काल परवा शूटिंग स्टार्ट केलं आहे. त्यामुळे रोज वेगवेगळे टास्क असतात, रोज वेगवेगळे सीन्स असतात, रोज वेगवेगळी माणसं आमच्याकडे येतात. त्यामुळे अर्थात रोजचा एक्सपिरियन्स आमचा खूप वेगळा आहे आणि खरंच खूप भारी वाटते की आता 1 वर्ष झाले. असेच आम्ही पुढे किती वर्ष काम करू आम्हालाही माहीत नाही, पण तुम्ही जर भरभरून प्रेम दिलं तर ऑफकोर्स आम्ही खूप जास्त एपिसोड्स करण्याचा प्रयत्न करू, अजून कित्येक वर्ष आम्ही काम करू. सो खरंच खूप भारी वाटतं आहे. नक्कीच शरयू, आपण आपल्या घरापासून लांब राहतो आणि आता वर्ष झालं या मालिकेला. वाटतं का की त्यांची आठवण वगैरे येत असते का इकडे? कारण आपण कलाकार असल्यावरती आपल्याला बाहेर राहणं भागच असतं, कारण आपले शूट वेगवेगळे लोकेशन असतात. खरंच आठवण तर येतेच. म्हणजे सुरुवातीला तर अगदीच आम्हाला जड जायचं की अरे फॅमिलीपासून आपण लांब राहिलो, आपण हा डिसिजन बरोबर घेतला आहे का नाही, असं सुरुवातीला वाटायचं. पण आता सिच्युएशन वेगळी झाली. म्हणजे असं नाही आहे की आम्हाला घरच्यांची आठवण येत नाही. एका पॉईंटला असं होतं की यार मला घरच्यांची तोंडं बघायची आहेत, जाऊन त्यांच्यासोबत बोलायचं आहे, त्यांच्यासोबत राहायचं आहे. तर ऑफकोर्स घरच्यांची आठवण येते. पण आत्ता शूटिंग करता करता अशी सिच्युएशन तयार झाली आहे की आम्ही घरच्यांसाठी पाहुणे झालो आहोत किंवा घरचे आमच्यासाठी पाहुणे झालेत आणि सेटवरची ही फॅमिली आहे ती आमची फॅमिली झाली आहे. सेटवरची सगळी जी अननोन माणसं होती ती आमची फॅमिली झाली. ती आम्हाला कुटुंबासारखी वाटते. त्यामुळे घरी असं वेगळं जाण्याची आम्हाला गरज नाही लागत. पण कधीतरी एका पॉईंटला असं होतं की नाही आता घरी जावं लागेल, घरच्यांना भेटायचं आहे. पण येस, सेटवरची जी फॅमिली आहे ती ती माझी फॅमिली आहे. त्यामुळे येस, मला खूप खरंच इथे काम करताना खूप मज्जा येते आणि मला प्रेक्षकांसोबत माझ्या टीमचंसुद्धा कौतुक करायचं आहे. कारण की डे 1पासून ज्या पद्धतीने ते काम करतात, आमचे दिग्दर्शक, आमचे DOP सर, आमचे टेक्निशियन्स, आमचे स्पॉट, हेअर, मेकअप, सगळी जी टीम आहे, जे युनिट आहे, प्रोडक्शन हाऊस, जे डे 1पासून सतत आम्ही त्याच पद्धतीने काम करत आल्यामुळे सुद्धा आमच्या या मालिकेला भरभरून यश हे सतत मिळत राहतं असं मला वाटतं. त्यामुळे मला खरंच सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं आणि मी लकी आहे की मी अशा इतक्या छान टीमसोबत काम करते आहे. नक्कीच टीमसुद्धा सुंदर आहे आणि तुझा कॅरेक्टरसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतं आहे. बरं शरयू, तू सोशल मीडियावरती सुद्धा ॲक्टिव्ह असतेस. काय सांगशील की लोक तुला विचारतात का? कारण विचारतच असतील आणि तुला वेगवेगळ्या कमेंट्ससुद्धा येत असतील की पारू इतकी समंजस, मनमिळावं आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. सो काय सांगशील की असं तुझ्या लाईफमध्ये कोणी एखादा आला होता का की असे गुण त्याच्यामध्ये होते? ऑफकोर्स याचं क्रेडिट मी माझ्या नवऱ्याला देते, जयंत लाडे. कारण की तो जेव्हापासून माझ्या आयुष्यात आला तेव्हापासून मला फार काही कळत नाही, पण ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत, आपण जगामध्ये वावरायचं कसं, आपण डिसिजन्स कसे घ्यायचे, आपण काय करायला पाहिजे आयुष्यात, कसं पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स मी त्याच्याबरोबर राहून राहून शिकले. त्याने मला शिकवलं आहे. त्यामुळे याचं सगळं क्रेडिट मी त्याला देते. आणि ऑफकोर्स माझी आईसुद्धा. आई म्हणजे तिची विल पॉवर ती इतकी स्ट्रॉंग आहे, इतकी स्ट्रॉंग आहे की तिला तोडच नाही आहे. म्हणजे नेगेटिव्ह जरी घडलं तरी ती बाई हसत असते कंटिन्यू, सतत त्याच्यातनं काहीतरी चांगलं काढण्याचा प्रयत्न करत असते. सो येस, माझ्या नवऱ्याच्या आधी माझी आई, जिच्यासोबत म्हणजे अगदी
माझ्या पूर्ण आत्तापर्यंतच्या सक्सेसचं क्रेडिटसुद्धा मी माझ्या आईला आणि माझ्या नवऱ्याला देते, कारण आईने अगदी मला हाताला धरून ती मला प्रत्येक ठिकाणी ऑडिशनसाठी न्यायची. मला डान्स करायला आवडतो, सो ती मला डान्ससाठी शोजसाठी सुद्धा ती मला घेऊन जायची. त्यामुळे तिची मेहनत पण प्रचंड आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला ही जी काही दिसते शरयू म्हणून, पारू म्हणून किंवा याआधी जे मी कॅरेक्टर्स केलेत ते म्हणून, तर या सगळ्यामागे माझ्या आईचं, माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या नवऱ्याचा हात आहे. शरयू, आता तू जयंतचं नाव घेतलंस, तो त्याला कुठला तुझा या मालिकेतला सीन असा जो त्याला खूप भावलाय आणि तो तुला म्हणजे त्यांनी तुझी वाहवा केली, तारीफ केली असेल? मी आय थिंक मला असं वाटतं की मी आणि अनुष्का मॅडमनी एक दारूवाला सिक्वेन्स केला होता, ज्यामध्ये आम्ही दोघेही दारू पितो आणि तोंडाला येईल ते वाटेल ते बोलतो. तर त्या सीनचं त्याने कौतुक केलेलं मला आठवतं आणि त्याला आवडतं माझं काम, असं त्याचं म्हणणं आहे. सो येस, मला असं बरेच सिरियल मला आठवत नाही, पण तो एक किस्सा मला आठवतोय. बरं, मालिकेला पूर्ण 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, सो पारूचा हा लुक सुद्धा प्रेक्षकांना आवडतोय, पण नवीन वर्षात किंवा आता पुढच्या वर्षात किंवा काही असं नवीन लुक पाहायला मिळणार आहे का प्रेक्षकांना? हे पारूला सुद्धा माहीत नाही, पण पारू म्हणून विचारलंस तर मला असं वाटतं की मला या साध्या परकर पोलक्यामध्येच राहायला खूप आवडेल. मग शरयू म्हणून तुला कुठला लुक आवडेल? ऑफकोर्स हाच, कारण सुटसुटीत आहे. 30 सेकंडमध्ये माझा चेंज होतो, त्यामुळे सगळ्यात आधी मी रेडी होऊन मेकअप रूमच्या बाहेर असते, त्यामुळे मला ऑफकोर्स हा लुक आवडतो. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न तोच होता की तुझा सिम्पल लुक आहे, सो तुला रेडी व्हायला किती टाइम लागतो आणि सगळ्यात लवकर तूच होत असते? हार्डली मेकअपला 10 to 15 मिनिट्स, हेअरसाठी 5 to 7 मिनिट्स आणि चेनसाठी 30 सेकंड्स. सगळ्यात जास्त कोण वेळ घेतो मग? आता वेळ म्हणजे बायका आहेत सेटवर म्हणल्यावरती बायकाच घेणार, कारण पुरुषांना फार काही ग्रेट नसतं. मेकअप पण त्यांचा अगदी 5 मिनिटात 2 मिनिटात शर्ट पॅन्ट चढवलं की झालं, संपलं. बायका खूप असल्यामुळे थोडा बायकांना वेळ लागतो, पण त्यातल्या त्यात पण पटकन उरकणारी मी आहे, कारण की मला फार तेवढा मेकअप आणि साडी वगैरे काही नाही आहे, पण त्यासुद्धा जमेल तितक्या फास्ट रेडी होऊन सेटवर येतात. बरं शरयू, पारू आणि आदित्याची जोडी प्रेक्षकांना आवडते, पण वर्ष आता पूर्ण झालेलं आहे, सो प्रसादमध्ये काय चेंजेस झालेले तुला असं जाणवतात का? काय प्रश्न आहे? आता काय होतं माहिती आहे का, आम्ही सेटवर जेव्हा असतो तेव्हा तो आदित्य म्हणून असतो, मी ॲज अ पारू म्हणून असते. त्यामुळे प्रसाद कसा आहे हे मला फार माहीत नाही आहे, कारण आम्ही तितका वेळ एकमेकांसोबत नसतो. जेव्हा आम्ही सेटवर येतो तेवढाच वेळ आम्ही एकमेकांसोबत असतो, तेव्हाच आम्ही भेटतो. त्यात पण सगळेच सीन आमचे एकत्र असतात असं नाही आहे. त्यामुळे प्रसाद कसा आहे हे मी नाही सांगू शकत. की सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलं आहे, त्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. असंच प्रेम आयुष्यभर करत राहा. आम्ही खूप छान छान कामं करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच.